सर्वात प्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. फायनली मी माझ्या सेकंड पावसाळी ट्रिपला माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत जात होते कणकेश्वरला आणि ट्रिपची सुरुवात कशी व्हावी की आम्हाला आमच्या फ्रेंडचा वेट करण्यासाठी 1.5 तास पायथ्यापाशी उभं राहावं लागलं Oh आणि त्यातून ते no! आलेच नाहीत. ज्यांचं येणं इम्पॉसिबल होतं ते लोक आम्हाला जॉईन झाले आणि आम्ही आमची ट्रिप चालू केली. हाय पब्लिक. पूजा येते, माझी पूजा येते, मला थांबले मी. माझी पूजा येते, मला थांबले मी. पूजा बसायला येते, पूजा हळूहळू चढतंय. हे देखो देखो देखो. चालायला सुरुवात करताच क्षणी जवळपास 50 पायऱ्या चढून गेल्यानंतर पावसाने इतकी सुंदर अशी हजेरी लावली की ऊन पडलेलं असताना पाऊस पडण्याची अपेक्षा नसताना पाऊस पडला आणि मस्त असं ट्रिपला एक वेगळं वळण आलं आणि खूप सारी मजा मस्ती, खूप सारे फोटो, खूप साऱ्या व्हिडिओज क्लिक केल्यानंतर आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. आमचा एक मेंबर अजून आला नव्हता, पण आम्ही ऑलमोस्ट रीच झालो होतो. त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे करून घेतलं. मस्त असं दर्शन झालं आणि आमचाच ग्रुप फर्स्ट होता दर्शनाला, कारण बाप्पाचं नैवेद्य दाखवलं होतं आणि त्यानंतर डोअर ओपन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी दर्शन करून घेतलं. थोडा वेळ देवारात गाभाऱ्यात बसलो आणि त्याच्यानंतर बाकीचे इतर जे देऊळ आहे छोटे मोठे गणपती बाप्पाचे वगैरे, ते सर्व इथे पाया पडून तिथे भरपूर सारे फोटो क्लिक करून झाल्यानंतर पेट पूजा करायची होती. पण माझा तो उपास होता त्यामुळे मी चहा प्यायले आणि त्यानंतर बाकीच्यांनी वेगवेगळ्या आयटम त्यांना जसं पाहिजे तसं खाल्लं आणि त्यानंतर रील वगैरे शूट केली. जर तुम्ही बघितली नसेल रील तर तुम्ही नक्की जाऊन माझ्या फीडवरती बघा. आणि खूप मस्ती केल्यानंतर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. घरी आल्यावर भूक लागली होती त्यामुळे दुपारी मुगाची भाजी आणि शेंगदाण्याची भाजी होती ती खाल्ली. आंघोळ करून घेतली, हेअर वॉश करून घेतले आणि पाऊस अजूनही पडतच होता. त्यानंतर आमच्या इथे देऊळ आहे विठ्ठलाचं, तिथे पाया पडून आले आणि फायनली माझा दिवस आता मी एंड करायला घेतला होता. भरपूर सारी एडिटिंग करायची होती, सो ती करत मी माझा दिवस एंड केला होता. आणि माझी फायनली मेहंदी बघा अशी काहीशी रंगली होती जराशीच, कारण माझा कोन सुकला होता त्यामुळे. बाय बाय, टेक केअर ऑल.